नमस्कार मित्रांनो, तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। हा व्हिडिओ खूप दिवसांनी येत आहे। तर खूप दिवस झाले आम्ही गावाला काही गेलो नव्हतो। आता दिवाळीमध्ये गावाला गेलो होतो, तर तुम्हाला आपले जे वणव्यामुळे जे नुकसान झालं होतं त्याबद्दलचे अपडेट देत आहे। कारण की पूर्ण पावसाळा झालेला आहे। आता तिथली सध्याची स्थिती काय आहे ती पाहण्यासाठी आलो होतो। तर तुम्हाला थोडक्यात इथली अपडेट देतो। आणि काही जणांनी बांबूची लागवड केलेली होती एक 4-5 वर्षापूर्वी, तर त्यांची कशा पद्धतीने ग्रोथ झालेली ह्याची पण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे। तर चला पाहूया हा नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे जे आहे ते आमच्या एका गावातल्या एकाने एक 3-4 वर्षापूर्वी बांबूचे बेट लावले होते। तर ह्याला बऱ्यापैकी कोंब आलेले आहेत, पण तुम्ही ह्याला पाहू शकता ह्याला फुलं आलेले आहेत। हे लयले तर 4 वर्ष जुनं बेट आहे, पण ह्याला फुलं आलेले आहेत। तर ॲक्च्युली ह्याच्यामध्ये काय असतं, जे तुमचं मेन बांबूचं कंद ज्या बेटातून घेतलेलं आहे त्या बेटाच्या वयानुसार त्याला बी येतात। म्हणजे ठराविक एक आमच्याकडे म्हणतात की बांबूला एक 50 वर्षानंतर बी येते। तर त्यानुसार हे पाहू शकता हे बांबूला बी आलेले आहेत, पण ॲक्च्युली हे बीनी बांबू उगत नाही, म्हणजे मेष जातीचा बांबू। खूप जणांनी ट्राय केलं पण काही सक्सेसफुल नाही झालेलं। तर आमच्याकडे जी पद्धत आहे ही अशी कंद लावला जातो आणि त्याला असे कोंब येतात। तर हे 4-1 वर्ष जुनं बेट आहे। हे पण लागवड जी आहे ही त्याच वेळची आहे, 4-1 वर्ष झालेली आहे। तर पाहू शकता 4 वर्षानंतर किती त्याला ग्रोथ आहे, तशी चांगली ग्रोथ आहे। आता हे जे आहे एवढे बांबू नवीन आलेले आहेत, तर पुढच्या वर्षी हे जे सगळे ज्याला व्हाईट हे आहे ते ह्या वर्षीचे कोंब आहेत। म्हणजे तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 एक कोंब आलेले आहेत। तर पुढच्या वर्षी ह्या प्रत्येक कोंबाला 2-2 3-3 कोंब येणार। त्यामुळं ह्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षीचे जे पण कोंब येणार ते खूप जोमदार असतात आणि ते पटपट मोठे होतात। तसंच हे पण पाहू शकता, हे पण त्याच वेळी लावलेले, ह्याला कमी हे आलेले आहेत, कोंब आलेले आहेत, पण चांगली वाढ आहे त्याला। पण 1 2 3 ह्याला नवीन कोंब दिसतात। आणि हा जो वरचा जो दिसतोय तुम्हाला हा मेन बांबू लावलेला होता एक 4 वर्षापूर्वी। सेम इथं ह्याचा पण जो मेन बांबू जो पहिला लावलेला आहे तो मेलेला आहे। बघा असा टिकून लावलेला होता, दिसतो का तुम्हाला? या पद्धतीने हा बांबू लावलेला आहे आणि ह्याला असे फुटवे आलेले आहेत। ह्याला बऱ्यापैकी आलेले आहेत, त्याला थोडं कमी आलेले आहेत, ह्याला पण बऱ्यापैकी चांगले आलेले आहेत फुटवे। इथे पण पाहू शकता, इथे पण बांबू लावलेले आहेत आणि हे या पद्धतीने बांबूची ग्रोथ झालेली आहे। तर ज्यावेळी तुम्ही कंदापासून बांबूची लागवड करता त्यावेळी तुम्हाला पहिल्या वर्षी जो कंद लावतो आपण त्याला काही ग्रोथ दिसत नाही। म्हणजे ते आपल्याला जे आपण म्हणतो ना कोंब, बऱ्यापैकी कोंब असलेले कंद लावले पाहिजेत, त्याचा काही इश्यू येत नाही। कारण की जे कोंब असतात ते काही त्या वर्षी काही फुटत नाही। बांबूला ॲक्च्युली ग्रोथ चालू होती, दुसऱ्या वर्षापासून थोडे ग्रोथ व्हायला जाते आणि तिसऱ्या वर्षी बऱ्यापैकी ग्रोथ होती। आता याला 4-1 वर्ष झालेत, तर तुम्ही ग्रोथ बघू शकता। हे ॲक्च्युली आपल्या नाही आहेत, दुसऱ्यांचे आहेत, पण इथं आलं होतं हे मोकळ्यात आहेत थोडे, त्यामुळे तुम्हाला दाखवता आले। तर चला आपण जाऊया। आता हे समोरचे बांबूचे बेट आहेत, हे बघा कशा प्रकारे वाढलेले आहेत। तर ह्यामध्ये जे बांबूला हे नवीन ह्याचे पांढरे कवर आहेत ते ह्या वर्षीचे बांबू आहेत। आणि पुढच्या वर्षी ह्या प्रत्येक नवीन जे आलेले बांबूचे कोंब आहेत त्या कोंबाला पुढचे नवीन कोंब निघतात। आणि हे जे डार्क ग्रीन असे आहेत बांबू ते आपण हे पुढच्या वर्षी तोडणार आहेत। तर जे जुने बांबू असतात ते सोडतात, नवीन बांबू आपण शक्यतो तोडत नाही। त्या आपण तुम्ही पाहू शकता, ज्यावेळी आपल्याला एक तोडणीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे कशी बांबूची तोडणी केली जाते। आता हे बांबू तुम्ही पाहिले तर हे बांबू मोकळ्यामध्ये आहेत, म्हणजे ह्याला झाडामध्ये नाही, त्यामुळे ह्यांची ग्रोथ जी आहे ती एवढी जोरात होत नाही किंवा मोठी होत नाही जास्त। तर तुम्हाला अजून आपण गेल्या वेळी वनम्याचा व्हिडिओ बघितला होता ना, जे वनवा लागलेला होता आणि जे बांबूचं वगैरे नुकसान, ती ही जागा आहे। तर तुम्ही पाहू शकता
वणव्यामुळे ह्या वर्षीच्या बांबूंना ना कोंब खूप कमी आलेले आहेत. म्हणजे म्हणू शकता तुम्ही आलेलेच नाहीत, कारण की सगळे बेट जे आहेत ती भाजली गेली होती वणव्यामुळे. तर ह्या बेटांमध्ये ना जसे कोंब येतात दरवर्षी त्या पद्धतीचे कोंब आलेच नाही ते. तर बघू आता हे ह्या वर्षी जगतात का त्यामुळे कळेल. हे बघू शकता पूर्ण पावसाळा झाला तरी पण हे पूर्ण बांबू सुकल्यासारखेच झालेले आहेत, कोंब आलेलेच नाही. नाही तर इथे खूप सारे कोंब येतात. नाही बघा, हे जळालेले होते सगळे, तुम्हाला दाखवलेलं होतं. हे जर वणवा आला नसता, जळालं नसतं ना, तर ह्याला पण खूप सारे कोंब आले असते. तर ह्या वर्षी काही कोंब आलेच नाही. आता कळेन ह्या वर्षी जगले तरी. हे फणसाचं झाड जळलं होतं पूर्ण. याच पद्धतीने हे फणसाचं झाड पूर्ण जळालं होतं. ह्याला खूप सारे फणस येतात आमच्या झाडात. तर पाहू शकता कशी अवस्था झाली आहे झाडाची. ह्या वर्षीकडे हे झाड जगलं का नाही, नाहीतर हे पण झाड एवढी मरून जायचं. आणि हे बांबू आपल्याला ह्या वर्षी दरवर्षी ह्या प्रत्येक बेटांना ना खूप सारे कोंब येतात नवीन. तर ह्या वर्षी एवढ्या जोरात वणवा आलता जंगली, त्यांनी ह्या कुठल्याच बांबूच्या ह्याला नवीन कोंब आलेच नाहीत. एवढ्या जोरात भाजलेच होते ते. बघा हे तर जे भाजलं होतं पूर्ण. बघू आता हे जगतंय का ह्या वर्षी. आता पावसाळा संपला आहे, दिवाळीमध्ये आपण आज आलो खास. बघा ह्या बेटाला ना वणवा लागला नव्हता, तर इथले बांबू बघा, आणि ज्या बेटांना वणवा लागलेला ते बांबू ज्यांनी वणव्याने भाजलेले आहेत ना, ते सगळे सुकल्यासारखे बांबू झालेत. आणि हे बघा बांबू कसे ग्रोथ आहे.